श्री देवी शारदा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं भागवत म्हणलं की मुख्यतः भक्ती आपल्या डोळ्यासमोर येते. भक्तीचा महाकोश किंवा विश्वकोश म्हणजे भागवत. अनेक संतांनी संस्कृत भागवत आणि आपल्याकडच्या नंतरच्या संतांनी नाथांच्या मराठी भागवत याला खूप महत्त्व दिलेलं आहे. तुकाराम काय, रामदास काय आणि नंतरचे बरेचसे संत काय, भागवताचा प्रभाव त्याच्यावर पडलेला आहे. बाबांनी तर एक वाक्य लिहिलेलं आहे की ज्ञानेश्वरी, तुकारामाचा गाथा आणि नाथांचं भागवत हे 3 ग्रंथ समाजापुढे असताना एक नवीन ग्रंथ लिहायचा दासबोधासारखा आणि त्याला समाज मान्यता मिळवायची, लोकप्रियता मिळवायची, फार मोठं कार्य समर्थांनी केलेलं आहे. पण समर्थांनी सुद्धा भागवतातले श्लोक वापरलेले आहेत. सुरुवातीला उपनिषदे, गीता सांगताना भागवत सांगायला ते विसरलेले नाही आहेत. भागवताबद्दलची एक कथा तुम्हाला सांगतो. नाथांनी ज्यावेळेला भागवत मराठीतून लिहायला सांगायला सुरुवात केली त्यावेळेला घरातूनच त्यांना विरोध झाला. त्यांचा मुलगा जो हरी, त्याला हरिपंडित म्हणायचे, मोठा ज्ञानी होता आणि संस्कृतचा विद्वान होता. तर त्यांनी सांगितलं की बाबा, काही ग्रंथ असे आहेत की जे संस्कृतमध्येच असले पाहिजे, प्राकृत भाषेत. म्हणजे संस्कृत सोडून भारतातल्या ज्या भाषा आहेत त्या सगळ्या प्राकृत भाषा आहेत. ते ग्रंथ सांगता कामा नयेत. नाथ शांतपणे म्हणाले, नाथांना शांतीब्रह्मच म्हणायचे ना, शांतपणे म्हणाले की अरे हे काम माझ्या आधी ज्ञानदेवानीच नाही का करून ठेवलं. उपनिषदांचं उपनिषद अशी जी भगवद्गीता ती त्यांनी ज्ञानेश्वरीच्या रूपात मराठीतून नाही का सांगितली. मग त्यांनी माझं काम सोपं केलेलं आहे. त्यांनी मला रस्ता मोकळा करून दिलेला आहे. त्याच रस्त्याने मी जातो आणि मला आतून वाटतं की भागवत हा जनसामान्यांचा ग्रंथ आहे आणि तो त्यांच्या भाषेत सांगितला तर तो त्यांच्या हृदयापर्यंत जाईल. मला हे पटत नाही. पुढे वाद एवढा विकोपाला गेला की एक दिवस तो हरी पंडित आपल्या आईला म्हणतो, गिरिजाताईंना, की तुला एकाची कोणाची तरी निवड करावी लागेल, पती किंवा पुत्र. क्षणाचाही विचार न करता गिरिजाताई म्हणाल्या की अर्थातच मी पतींबरोबर राहणं पसंत करेन. आणि तो तिथून गेला, काशीला गेला. तिथे त्याने आणखीन विद्वत्तापूर्ण असं कर्तृत्व गाजवलं. विद्वानांबरोबर संस्कृतमधून वाद केले. विवाद आपण त्याला म्हणतो ना, विशेषतः वाद, वादे वादे जायते तत्वबोधा, अशा प्रकारचे वाद या हरिपंडितांनी केले. इकडे त्यांनी दासबोधाचे काही स्कंध लिहिले आणि मनात आणलं की आपण जाऊन काशीच्या पंडितांना हे दाखवूया. तिथे काही मराठी जाणणारीही होते. त्यांनी वाचायला सुरुवात केल्यानंतर त्यांना तो खूप आवडलं. म्हणाले की हे संस्कृतपेक्षा सुद्धा जास्त मार्गदर्शक आहे भक्ती मार्गावरच्या एका उपासकाला. मग काय करूया आपण, काय काशीचा जो नाथ आहे, काशीनाथ, काशी विश्वेश्वर शंकर, त्यालाच विचारूया. त्याला कसं विचारायचं? त्याला जर हा ग्रंथ मान्य असेल तर आपण सगळ्यात खाली हा ग्रंथ ठेवूया आणि तो सगळ्यात वरती जर आला तर शंकराची त्याला मान्यता आहे. असं 2-3दा झालं की हा खाली ठेवलेला ग्रंथ सकाळी ज्यावेळेला मंदिर उघडतात त्यावेळेला वरती आलेला होता. मग आता शंकराचीही त्याला मान्यता आहे असं म्हटल्यानंतर हत्तीवरून त्याची मिरवणूक काढली गेली, मराठीतल्या भागवताची, ज्याला आपण नाथ भागवत म्हणतो. आणि ती मिरवणूक येताना हा हरिपंडित आपल्या काही सहकाऱ्यांबरोबर किंवा आपण म्हणतो शिकतात त्याच्यावर विद्यार्थ्यांबरोबर येत होता. तो म्हणाला, अरे हत्तीवर हे सगळं बसले पण कोणी बसलेलं नाही आणि ही तर मिरवणूक निघालेली आहे, ही कशाची मिरवणूक? मिरवणुकीतल्या एकाला त्यांनी विचारलं. तो म्हणाला, अरे त्याच्यात ग्रंथ ठेवला आहे ना, त्या ग्रंथाचीही मिरवणूक आहे.
ग्रंथाची हत्तीवरून मिरवणूक? कुठला ग्रंथ आहे? ते म्हणाले कुठला ग्रंथ आहे? तो समोर जे चाललेले आहेत ना त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे मराठीत, भागवत. तो जाऊन बघतात तर आपले वडील. रस्त्यात त्यांनी साष्टांग नमस्कार घातला आणि घरी परत आला की मला पटलं तुम्ही म्हणत होतात ते. हे जे मूळचे ग्रंथ संस्कृतमधले आहेत ते जर आपण प्राकृतमधले जनसामान्यांच्या भाषेत आले तर ते जास्त प्रभावी ठरतील, जास्त उपयोगी ठरतील. रामचरितमानस हा ग्रंथ अवधी म्हणजे जी हिंदीची बोली भाषा आहे की ज्या अयोध्या वगैरे भागात असते, इतका लोकप्रिय झाला कारण का की तो नुसती प्राकृत भाषा नाही तर बोली भाषेत लोकांना समजेल अशा प्रकारचा सोपा ग्रंथ झाला. भागवताचं तसंच आहे. व्यासांचं भागवत 12 स्कंधांचं, त्याच्यात भक्तांची खूप चरित्र आलेली आहेत. कुठलाही ग्रंथ जर असेल तर अभ्यास करायला त्याला अधिकार लागतो. अधिकार निरनिराळ्या प्रकारचा असतो. काही वेळेला तो आपण चुकीचा विचार असेल पण जातींवरून ठरवला जातो की ह्यानीच हे वाचायचं. काही वेळेला हे स्त्रियांनी वाचायचं नाही, पुरुषांनी वाचलं तर चालेल. सहज एक घडलेला प्रसंग सांगतो. काल उल्लेख झाला होता गजानन महाराज जे अक्कलकोटच्या पीठावर बसले होते आणि त्यांच्याकडे आमचेच गोव्यातले एक मित्र गेले की जे त्यांचे प्रत्यक्ष अनुगृहीत होते, शिष्य होते आणि त्यांचाही आध्यात्मिक अधिकार आमच्या या मित्राचा खूप होता. त्यांनी प्रश्न विचारला, जिज्ञासेतून विचारला की गायत्री मंत्र स्त्रियांनी म्हणू नये असं म्हणलं जातं, आपलं काय मत आहे? त्यावेळेला त्यांनी संतांची उत्तर द्यायची सुद्धा एक शैली असते प्रत्येक संताची. यांची शैली कशी होती बघा. दारात एक कुत्रा आला होता त्या मठाच्या दारात. गायत्री मंत्र म्हणायचा नाही हा. ते म्हणाले माझा प्रश्न आहे स्त्रियांनी गायत्री मंत्र म्हणायचा का? गाय होती बाजूला, तू म्हणायचा नाहीसा गायत्री मंत्र. पिंजऱ्यात पोपट होता, तू म्हणायचा नाहीसा गायत्री मंत्र. ते म्हणाले मी स्त्रियांबद्दल विचारतोय. ते म्हणाले मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतोय. या सगळ्या प्राण्यांना बोलता येत नाही ना म्हणून त्यांनी गायत्री मंत्र म्हणायचा नाही. ज्यांना बोलता येतं त्याने गायत्री मंत्र म्हणायचा, त्याने ग्रंथ वाचायचे का नाही? बघा ही उत्तर देण्याची एक शैली आहे. भागवतात कुणाला अधिकार आहे? आता ब्रह्मसूत्र वगैरे कुणीही वाचलं तरी चालत असेल तरी ते समजायला अधिकार लागतो, ज्ञानाचा अधिकार लागतो. भागवतातल्या कथा समजायला सगळ्यांना सोपं वाटतं पण भागवतातलं जे तत्त्वज्ञान आहे ते जरा लोकांना अवघड वाटतं, सूक्ष्म वाटतं. आत्ता आपण जो विषय मुख्यतः बघणार आहोत की भागवतात अधिकार सर्वांना आहे. सर्वांना म्हणजे अगदी सर्वांना. आणि इतकं की भागवताने ही महत्त्वाची क्रांती घडवलेली आहे. यांना हा अधिकार आहे, त्यांना तो अधिकार नाही, हा मंत्र म्हणायचा नाही, याचा उच्चार करायचा नाही, हा ग्रंथ वाचायचा नाही, हे खूप होतं. पण भागवतात तुम्हाला सांगतो एक श्लोक आहे, हा भागवतातला श्लोक नाही आहे पण ह्याच्यातली जी उदाहरणं आहेत ना ती सगळी भागवतात आलेली आहेत. आणि इतरही काही उदाहरणं आपण बघणार आहोत. श्लोक सोपा आहे. व्याधस्याचरणं ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का वंशः को विदुरस्य यादवपते उग्रस्य किं पौरुषं कुब्जाया किमु नामरूपमधिकं किं तत्सुदाम्नो धनं भक्त्या तुष्यति केवलैः न च गुणैः भक्तिप्रियो माधवा. भक्तिप्रियो माधवा म्हणजे भक्तीच, गुण लागत नाहीत. गुण म्हणजे क्वालिफिकेशन, एलिजिबिलिटी. आपण म्हणतो ना एलिजिबल आहेस का तू या कोर्ससाठी? भागवतासारखी कोणाची एलिजिबिलिटी नाही. ही उदाहरणं आहेत ना 7 उदाहरणं दिलेली आहेत. त्यात 7 निरनिराळ्या प्रकारचे अधिकार आहेत आणि ह्या सगळ्यांना भागवत अत्यंत आमंत्रण देतो की या मला वाचा, मला सांगा, माझ्यावर बोला, माझ्यावर लिहा. भागवत हा असा ग्रंथ आहे. पहिलं त्यांनी सांगितले व्याधस्याचरणम. आपण यातल्या बऱ्याचशा कथा बघितलेल्या आहेत. व्याध त्याच्याकडे एका त्या ऋषिकुमाराला पाठवलेला आहे. कशासाठी? ज्ञान मिळवण्यासाठी. तो कायम आनंदात हा व्याध. आणि मग त्यांनी सगळं सांगितलं की मी जास्त सांगत नाही कारण आपल्याला कथा माहीत आहे की मी सगळीकडे नारायण बघतो. संध्याकाळी मी शिकारीला जातो, ते धनुष्यबाणात नारायण.
मला ते ससा हरण दिसलं नारायण, त्यांना मारल्यानंतर मी त्यांना ओढून आणतो, त्यांचं जे कलेवर असतं नारायण, सुरा घेतो, तुकडे करतो, सगळ्यात नारायण दिसतो. दुसऱ्या दिवशी तागडी असते ना, तराजू, ज्याच्यात मी एका बाजूला वजन घालणार, दुसऱ्या बाजूला मांस घालणार, आणि गिऱ्हाईक येतात. हे नारायण, ते नारायण, ते नारायण, रस्ता नारायण, आणि रस्त्यावरून येणारं गिऱ्हाईक तर नारायणच. एवढी माझी श्रद्धा आहे. मला माहीत आहे मी हिंसा वगैरे करतो, पण सगळीकडे नारायण भाव असल्यामुळे माझी हिंसा ही हिंसा ठरतच नाही असं मला वाटतं. माझं लक्ष कुठे असतं मी तुला सांगतो, या दोन्ही तागडीवर माझं लक्ष नसतं. माझं लक्ष फक्त त्या काट्याकडे असतं, जो काटा बरोबर मध्यावर राहील, इकडे किंवा तिकडे झुकणार नाही, आणि म्हणून जीवनात मी कायम स्थिर असतो. त्या ऋषिकुमारांनी त्याला नमस्कार केला. हाच एक पाठ शिकण्यासाठी माझ्या गुरूंनी मला तुझ्याकडे पाठवलं होतं. व्याधस्याचरणम. आता व्याध आहे ना, हा सुद्धा भक्तीचा अधिकारी आहे. त्याला धर्मव्याध म्हणायला लागलेले आहेत पुढे. आणि भक्तीचा अधिकारी कसा आहे, आचरण काय आहे, व्यवसाय काय आहे, हिंसेवर आधारलेला व्यवसाय, पण तरीसुद्धा सगळीकडे भक्ती, सगळीकडे नारायणाचं दर्शन, याला कोणताही अधिकार लागत नाही. म्हणून व्याधासारखा सुद्धा भागवताचा म्हणजेच भक्तीचा म्हणजेच भगवंताचा अधिकारी आहे. ध्रुवस्यच वयो. ध्रुवाचं आख्यान पुढे आपण बघणारच आहोत. वय हा सुद्धा भेद नाही आहे, कोणताही वयाचा चालतो. 5 वर्षाचा ध्रुव आहे, निघतो आणि त्याला वाटेत नारद भेटतात. आपण बघितलं, आईने सांगितलेलं असतं की तुला कोणीही ढकलू नये, असं अढळ स्थान पाहिजे असेल तर ते फक्त भगवंतच देऊ शकेल. भगवंत अरण्यात असतो, म्हणून ध्रुव अरण्यात निघालाय. वाटेत नारद भेटतात आणि नंतर ते म्हणतात निघालाय कुठे, तर म्हणाला की मी निघाले अरण्यात देव मिळवण्यासाठी, कारण मला देवाकडून अढळ स्थान पाहिजे. ते म्हणाले अरे असा देव भेटतो का. आईने सांगितलं आणि आई खोटं बोलत नाही. तुम्ही कोण, देवर्षी. म्हणाला बरोबर आहे ना, माझी दिशा. घरातून बाहेर पडल्यानंतर देवर्षी भेटतात, इथून पुढे गेल्यानंतर देव नक्की भेटेल. हा त्याचा जो युक्तिवाद आहे ना, त्याच्यात नक्की त्याचा निश्चय झालेला आहे की आईने सांगितलेलं अढळ पद मी भगवंताकडून मिळवेन, हे लक्षात घ्या. मग नारद म्हणतात अरे मी तुला एक मंत्र देतो, आणि हा जो मंत्र आहे तो महत्त्वाचा आहे. कुठला मंत्र महत्त्वाचा आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय. हा जो 12 मंत्र आहे, हा मंत्र तू म्हण, तो प्रसन्न होईल वासुदेव तुझ्यावर. आणि त्याप्रमाणे 6 महिन्यात ध्रुवाला वासुदेवाचा अनुग्रह झाला, कृपा झाली. आणि मुख्य म्हणजे त्यांनी केलं काय, तर त्यांनी आपल्याला मंत्र द्यावा अशी अपेक्षा, त्याच्याहीपेक्षा अढळपद दिलं. पुढची कथा वगैरे आपण नंतर ध्रुवाख्यानाच्या वेळेला बघूया. पण वयसुद्धा अट नाही. सध्या मुलाला किंडरगार्टन म्हणजे पूर्व प्राथमिकमध्ये घालायचं असेल तरी वयाची अट आहे, पहिलीत घालायचं असेल तरी वयाची अट आहे, मतदान करायचं असेल तरी वयाची अट आहे. म्हणजे आपल्याकडे वयाची अट आहे व्यवहारात, भक्तीला नाही. आणि भागवत म्हणजे भक्ती, भक्ती हा भागवताचा प्राण. वयाची अट नाही. आत्ता बघितलं, व्यवसाय, शिक्षण, व्यवहार नाही, फक्त प्रेम पाहिजे परमेश्वरा. तिसरं काय सांगितलं, विद्या गजेंद्रस्य का. आपण गजेंद्र मोक्षाची कथाही परवा बघितली की त्या विद्या काय असणार आहे गजेंद्राकडे, हत्ती तो काय असणार आहे. आता त्यांना शाप वगैरे ते नंतर बघणार आहोत, कारण आपण वर्ग केलेले आहेत. याचा अधिकार नाही, त्याचा अधिकार नाही, म्हणजे हे नसलं तरी चालतं, हे नसलं तरी चालतं, भागवत सगळ्यांचं स्वागत करतो, हा विषय आहे. त्यामुळे काय की गजेंद्र, त्याला काय येत होतं कुणास ठाऊक, त्यांनी देवाचं नाव घेतलं, प्रार्थना केली. काही ठिकाणी म्हणतात आधीच्या जन्मीतली त्याला स्मृती होती, आणि त्यांनी काय केलं, ते कमळ तोडलं आणि वरच्या दिशेने स्तोत्र म्हणलं, आणि तो आला. आल्यानंतर त्यांनी गजेंद्रालाही सोडवलं, आणि तो ग्राह मगर त्यालाही सोडवलं. दोघांनाही मुक्त केलं, आणि दोघांना शाप मिळाला होता. परवा शापात ऋषींची नावं आपण सांगितली होती, पण ज्यांना शाप मिळाला त्यांची सांगितली नव्हती. इंद्रद्युम्न नावाचा राजा जरा अहंकारी होता, आणि पाय वर घेऊन बसला होता. आणि अगस्त्य ऋषी आले, त्यांनी पाय खाली केले नाहीत. खरं पाय खाली करून उठून मान खाली घालून नमस्कार करून त्यांना उच्चासन द्यायला पाहिजे होतं, काही केलं नाही, पाय तसेच ठेवले. मग त्यांनी सांगितलं तुझा अहंकार हत्ती एवढा मोठा झाला आहे, हत्ती हो,
आणि तो हत्ती झाला. मग शरण म्हणजे उशाप, म्हणजे या शापातून मुक्ती. मग ते अगस्त्य ऋषींनी सांगितलं. दुसरा हुहू नावाचा गंधर्व आपल्या स्त्रियांबरोबर आला होता जलक्रीडा करायला, आणि देवल ऋषी अर्घ्य देत होते सूर्याला. अशा वेळेला खालीन जाऊन त्यांचा पाय ओढतो, त्यांना पाण्यात पडतो आणि सगळेजण हसतात, टिंगल करतात. त्यावेळेला देवल ऋषी म्हणाले, एक तर मी अर्घ्य देत होतो, उपासना करत होतो सूर्याची, तू ही माझी जी फजिती केली आहेस, पाण्यात खालून येऊन पाय ओढलेला आहेस, तू मगर होशील. आणि म्हणून तो मगर झाला. आता हे दोघांनाही त्यांनी मुक्त करण्यासाठी, दोघं निरनिराळे प्रसंग आहेत, पण मुक्त करण्यासाठी एक प्रसंग पुढे घडेल, ज्या वेळेला गजेंद्र म्हणजे हत्ती त्याचा पाय तू ओढशील आणि हत्ती माझा धावा करेल, तेव्हा मी धावून येईन आणि तुला मारेन, तुझी मुक्ती आणि गजेंद्राची मुक्ती करेन. आता गजेंद्राची विद्या काय होती? काहीच नव्हते, एक प्राणी आहे तो. पण प्राण्यानं मुक्तीचा अधिकार आहे का? बाकीच्या ग्रंथांनी सांगितले मुक्तीचा अधिकार फक्त माणसाला आहे. कारण मुक्तीसाठी जे कर्म करावं लागतं, पुण्यकर्म, ते कर्म फक्त माणसालाच करता येतं. जनावरांना कर्मच नाही करता येत, फक्त भोग घेता येतात. भोग म्हणजे उपभोग. आणि कोणी दगड मारला, जखम झाली वगैरे, तेही भोगच. फक्त भोग भोगायचे आणि जीवन संपवायचं, असं प्राकृतिक पातळीवरचं जीवन प्राण्यांचं असतं, माणूस सोडून इतर सर्वांचं. पण माणसाला प्रकृतीची पातळी आहेच, माणूस नावाचा एक प्राणी म्हणून प्राण्यासारखं जीवन जगतोच तो. पण त्याला खाली जाण्याचं म्हणजे विकृती आणि वरती येण्याचं म्हणजे संस्कृती स्वातंत्र्य आहे. आणि मुक्त होण्याचंही स्वातंत्र्य आहे आणि बद्ध होण्याचंही स्वातंत्र्य आहे. सगळं त्याच्या मन एव कारणान म्हणतात ना, बंध मोक्षयोः. म्हणजे मन हे बंध आणि मोक्ष, बंधन आणि मुक्ती याचं कारण मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण विद्या गजेंद्रस्य का बघितला? वंश को विदुरस्य. आता विदुर त्याला केवढा मान आहे. आपण 2-3दा उल्लेख केलेला आहे की कृष्ण शेवटच्या श्वासाला विदुराचं नाम घेऊन देह ठेवतो, म्हणजे अत्युच्च अधिकार झाला. महाभारतातला अधिकारी, आध्यात्मिक दृष्टीने अधिकारी व्यक्ती कोण विचारली तर विदुराचं नाव सांगता येईल. कारण कृष्ण हा जर महानायक आहे तर शेवटच्या श्वासाला तो विदुराचं नाव घेतो. हा विदुर आहे कोण? वंशको विदुरस्य, दासीपुत्र आहे. दासीपुत्र म्हणून तो त्या प्रपंचातल्या सिंहासनावर बसायला योग्य नव्हता, भक्तीला योग्य आहे की हो. आपण बघितलं की विदुराकडे राहिला होता कृष्ण, ज्यावेळेला तो शिष्टाईला म्हणजे बोलणी करायला गेला होता, युद्ध करायचं की नाही करायचं. तो ज्यावेळेला आला त्यावेळेला विदुराणी घरात होती आणि तिने त्याला ते पहिल्यांदा केळी काय खायला म्हणजे सालं खायला घातली, आपण बघितलं आहे. आणि तिने कण्या करायला ठेवल्या होत्या. त्यावेळेला विदुर येतो आणि म्हणतो की तू हे काय करतेस, सालं घालतेस त्याला. कृष्ण म्हणाला, थांब रे, आजपर्यंत मी केळी खूप खाल्ली होती, पण भक्तांनी दिलेली सालं एवढी गोड असतात हे मला आज कळलं. हा केवढा अधिकार आहे. म्हणून विदुराचा अधिकार सगळ्यांनी मान्य केला, पण कौरवांनी नाही मान्य केला. पण ही शोकांतिका आहे. पण वंशक को विदुरस्य, तो काही राजवंशातला वगैरे नव्हता, दासीपुत्र म्हणूनच ओळखला गेला. यादव पते उग्रस्य किम पौरुषम. पौरुष म्हणजे पराक्रम, उग्र म्हणजे उग्रसेन. उग्रसेन हा कोणाचा वडील होता तर कंसाचा पिता म्हणून सांगितलं जातं. कंसाचा पिता तो साधा राजा होता, पराक्रमी राजा नव्हता, पौरुष नव्हतं त्याच्याकडे. इतकं काय, पुढे कंस जरा मोठा झाल्यावर त्याचे आणि वडिलांचे मतभेद व्हायला लागल्यानंतर यांनी वडिलांना तुरुंगात टाकलं आणि तो मथुरेचा राजा झाला. आणि मग सगळे छळ करायला लागला, अत्याचार करायला लागला. आणि हा काय करत होता उग्रसेन? तुरुंगात आहे. अशा वेळेला उग्रसेनाचा अधिकार तुम्हाला सांगतो. वसुदेव आणि देवकी सुद्धा तुरुंगात होते. कृष्ण केव्हा येणार? लवकर ये, हे अत्याचार संपले पाहिजेत, लोकांना त्रास होतोय. आम्ही तुला बघितलं नाही आहे, जन्माच्या वेळेला तुला दिलं, अजून तू गोकुळातच आहेस, आलेलाच नाही आहेस, हे ते म्हणत होते. पण उग्रसेनाला कृष्णाचा ध्यास लागला होता. कृष्णा ये रे, कंसाला मार रे आणि मथुरेचा अधिपती हो रे.
कृष्णा ये रे कंसाला मार रे, मथुरेचा अधिपती म्हणजे राजा हो रे. ध्यास लागला होता. कृष्ण आला, त्यांनी मारला, पण मथुरेचा अधिपती, मथुराधिपती कृष्णाला कधीच व्हायचं नव्हतं. तो मधुराधिपती, मधुर जे आहे त्याचा अधिपती होता. मथुरांचा किंवा माथुरांचा कशाला पाहिजे? मथुरेचा अधिपती उग्रसेनालाच त्यांनी केलं. अधिकार बघा उग्रसेनाचा. त्याला सतत ध्यास, कृष्णा ये रे, कृष्णा ये रे, केव्हा येतोयस, एवढा उशीर का करतोयस, अरे हे कंसाचे अत्याचार लोकांना सहन करायला लागतायत तरी ये, हे सांगताना त्याला सतत कृष्ण 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 हे ध्यास होता. कृष्णाने कंसाला मारल्यानंतर कुठलाही मुलगा पहिल्यांदा आईवडिलांना भेटायला गेला असता की नाही? नाही. हा उग्रसेनाच्या तुरुंगात गेला, त्याला मुक्त केला, हाताला धरून आणून सिंहासनावर बसवला, राज्याभिषेक केला, जाहीर केलं काय की उग्रसेन पुन्हा मथुरेचा राजा झालेला आहे, कंस संपलेला आहे. मग तो आईवडिलांच्याकडे गेला. म्हणजे उग्रसेनाला हाताला धरून हा प्रत्यक्ष भगवंत सिंहासनावर बसून राज्याभिषेक करतो. उग्रसेनाचा पराक्रम काय आहे? काही नाही. पण भक्तीनं त्याला अधिकार केवढा दिला विचार करा. म्हणून भक्तीला पराक्रम लागत नाही. पराक्रमी लोकांनी फार मोठी भक्ती केली आहे, फार थोडी उदाहरणं आहेत. पण अगदी गरीब, साधे, भोळे, भाबडे या लोकांची भक्ती उलट लवकर पोचते भगवंताकडे. म्हणून उग्रस्य किम पौरुषम. पुढे काय सांगितले? कुब्जा या किमु नाम रूपमधिकम. कुब्जा म्हणजे कुबडी. हे नावच किती घाण आहे, रूपच कसं, तिच्या पाठीवर कुबड होतं, रूप घाण होतं. आणि असेल तरी त्याला कुबडीच म्हणत होते लोक. तिचं नावही वाईट आणि रूपही वाईट. पण भक्ती करायला नावही लागत नाही आणि हेही लागत नाही, रूपही लागत नाही. आपण बघितलं आहे ना की मूल जगत नसेल तर त्याला मर्तू हे नाव देतात, गोव्यात वगैरे देतात मर्तू वगैरे. केरपुंजा महाराष्ट्रात, पेंटय्या तेलंगणात अशी ती नावं देतात. म्हणजे मर्तू असं नावच द्यायचं. आता असं नाव असलेला देवाचा भक्त होणार नाही का? नावात काय आहे? आपण तेच म्हणतो, नावात काय आहे. शेक्सपियरने जे म्हणलंय त्याला तर दुसराही अर्थ असतो प्रत्येक वेळेला, की गुलाब दुसऱ्या कोणत्याही नावानं तितकाच सुगंध देईल. तुम्ही गुलाबाला दुसरंच कुठलं तरी नाव द्या, तोच गंध येईल गुलाबाचा. नावात गंध नाही आहे, फुलात गंध आहे, हे महत्त्वाचं. मग कुब्जेचं नाव काहीही असलं, कारण काही आंधळे होते भक्त आपण बघितलेत, काही पांगळे होते, भक्तीत निरनिराळे होते, काही मूक होते, पण त्यांनी भक्ती जी केली त्यामुळे त्यांचा उद्धार झाला, हे सांगायचं आहे भागवताला. म्हणून कुब्जाया किमु नाम रूपमधिकम. कुब्जाचा अधिकार तर निराळाच आहे. उद्धवाबरोबर त्यांनी जे निरोप पाठवले होते गोकुळात, त्यात विशेष गोपी, ही विशेष गोपी आणि कुब्जा, तू कुब्जेकडे जा. मी कुब्जेला वचन दिलं होतं की एकदा तुझ्याकडे येईन, पण मला जमलेलं नाही आहे, तेव्हा तू माझा निरोप घेऊन जा. जमलं तर कृष्ण नक्की तुझ्याकडे येईल. कारण ती कसा होता तो प्रसंग आपण बघितला, पण पुन्हा पुन्हा बघायचे जे काही प्रसंग आहेत त्यातला हा प्रसंग आहे. ज्यावेळेला आले हे बलराम आणि कृष्ण कुठे? मथुरेत. मथुरेत आल्यानंतर त्यांनी गाव कुठे बघितलं नाही, शहर कुठे बघितलं आहे. शहरातले रस्ते, शहरातली वाहनं, शहरातली दुकानं, निरनिराळ्या रंगाचे कपडे घातलेले. गोकुळात कोण होतं एवढं? गोकुळातले नंद वगैरे कधी समारंभाला घालत असतील तर एरवी कृष्णाचे सगळे लंगोटी वगैरे घातलेलेच होते. हे सगळं बघितल्यानंतर त्यांनी अक्रूर जो त्यांना न्यायला आला होता त्याला सांगितलं, रथ घेऊन पुढे जा, कंसाला सांग आम्ही आलो आहे, पण आम्ही नगर बघत येतो. तो फार सुंदर प्रसंग आहे, आपल्याला तो बघायचा नाही आहे. अशा वेळेला एक बाई अशी वाकलेली आणि तिच्या हातात एक मोठं भांड. कृष्ण म्हणाला, ती तशी का चालते बघ. त्यावेळेला बलराम म्हणाला की दुसऱ्याच्या व्यंग्यावर हसायचं नसतं. दुसऱ्याला कुठेतरी व्यंग्य म्हणजे डिफॉर्मिटी, व्यंग जर असेल, हसायचं नसतं. तिच्याबद्दल सहानुभूती बाळगली पाहिजे. बिचारी काय काय भोगत असेल. कृष्ण म्हणला, तिच्या हातात काय, आपण तिला जाऊन विचारूया. हे दोघं गेले. ही म्हणते की तुम्हाला मी यापूर्वी कधी इथे बघितलंच नाही, कुठून आलात रे? म्हणाले, आम्ही गोकुळातून आलेलो आहोत, आम्ही शहर कधी बघितलं नाही, पण तुझ्या हातात काय आहे? ती म्हणाली, गंध आहे. बापरे, किती देव आहेत एवढं गंध लावायला? नाही नाही म्हणाली, कंस नावाचा जो राजा आहे त्याला गरमी होते,
म्हणून त्याच्या अंगाला हा चंदनाचा लेप लावण्यासाठी सकाळी उठल्यापासून मी फक्त चंदन उघडत असते आणि नंतर हा लेप त्याला लावला जातो थंड वाटावं म्हणून. त्यावेळेला कृष्ण म्हणतो, एवढं गंध तू नेतेस तर आमच्या दोघांच्या कपाळाला तिलक लावायला गंधाचा काय? अरे लावते ना म्हणा. आता या दोघांच्यातला फरक बघा. बलराम उंच आहे, कृष्ण लहान आहे त्या मानाने, आणि ही वाकलेली आहे ना, कुब्जा ही वाकलेली आहे. तर बलराम सौजन्याने अगदी गंध लावणार म्हटल्यानंतर तो खाली वागतो आणि गंध लावून घेतो. कृष्ण बघा, कारण कृष्णाचा योजनाच निराळी आहे कृष्णाची. तो तिने गंधाला बोट केलं, कृष्ण जरा ताठ होतो. तिने आणखीन गेल्यानंतर कृष्ण आणखीन ताठ होतो. कृष्ण आणखीन मोठा होतो, मोठा होतो, मोठा होतो, मोठा होतो. तिला कळतही नाही आपण सुद्धा मोठे मोठे होतोय, उंच उंच होतोय. आणि ज्या वेळेला तिचं सगळं कुबड तिच्या पाठीत जिरून जातं, ती ताठ उभी राहते, त्यावेळेला गंधा लावून घेतो आणि कृष्णाचा स्पर्श झाल्यानंतर ती दिव्य होऊन जाते. हे काय आहे सांगा बरं? काही क्षणापूर्वी तिचं नामही कुबडी होतं आणि रूपही कुबडाचं होतं. आता एकदम बदलून गेलं. भक्तीला नाम आणि रूप लागत नाही, हे लक्षात ठेवा. अधिकार भक्ती, सगळ्यांना भक्तीचा अधिकार आहे. पुढे काय सांगितलेलं आहे? किम तत् सुदामनो धनम. सुदामेची कथा ही खूप सांगण्यासारखी आहे. त्यावेळेला ज्यावेळेला येईल त्यावेळेला आपण सहज बघू कृष्णचरित्रात. पण धन काय होतं त्याच्याकडे? अत्यंत निर्धन कसा असतो भिक्षुक, त्याचं ते सुंदर उदाहरण आहे. 18 विश्वे दारिद्र्य वगैरे आपण म्हणतो, दारिद्र्याचे दशावतार सगळे तो अनुभवत होता. फाटलेलं ते धोतर आणि शेवटी मुठभर पोहे फक्त घरात होते, ते घेऊन तो आलेला आहे. आणि ते घेऊन कृष्णाने खाल्ले आणि ढेकर दिला. ब्रह्मांड हे तृप्त झाले आपण म्हणतो ना, तसं सगळ्यांना तृप्त झाल्यासारखं वाटलं. आणि तो म्हणतो, तुला आठवताना सांदीपनी ऋषींच्या आश्रमात आपण शिकत होतो आणि त्यावेळेला एकदा अचानक पाऊस आला म्हणून आपण एखाद्या गुहेत किंवा झाडाच्या आश्रयाला उभे होतो. मला प्रचंड भूक लागली होती. तुझ्या याला जी एक पुरचुंड होती त्यात थोडेसे पोहे होते, चिवडाही म्हणले काही ठिकाणी, पोहे, ते तू सगळे मला दिले होतेस. त्यावेळेला मला जे समाधान मिळालं होतं त्याच्यानंतर आज पहिल्यांदा मी इतका तृप्त झालेलो आहे. तुला काय पाहिजे ते माग. तो म्हणतो, मला काहीही नको आहे. पण एवढ्या बदल्याच्या याच्यात त्याला सोन्याचं घर, काही ठिकाणी म्हणतात तो राहत होतं ते नगरच सोन्याचं करून टाकलं. पुढे एक गमतीदार संवाद आहे. चित्रगुप्त हा अकाउंटंट आहे, ज्याला आपण चिटणीस किंवा मुनीम म्हणतो. तो सगळ्यांचे हे तू पाप केलंस त्याची ही शिक्षा, हे पुण्य केलं ह्याची, आणखून काही पाप पुण्य राहिली ती पुढच्या जन्मात भोग, असा त्याचा अकाउंट असतो. आणि त्याचा हिशेब किंवा जमा खर्च हा अत्यंत आपण परफेक्ट म्हणतो ना, पूर्ण असतो. त्याच्यात कधी चूक होत नाही. पण लिहिता लिहिता तो काही शंका विचारतो. अशा काही शंका आहेत, आपण वेळच्या वेळी बघूया. आत्ताची ही शंका बघा. म्हणाला, हे मला पटत नाही. आपला नियम काय आहे? टूथ फॉर टूथ, आय फॉर अन आय. म्हणजे तू जर एखाद्याच्या डोळ्याला त्रास दिला असतं तो तुझ्या डोळ्याला त्रास देणार. म्हणजे तू त्रास दिला त्यांनी त्रास दिला, किंवा तू चांगलं काम केलंस त्याच्या बदल्यात तुझं काहीतरी चांगलं झालं. पण ते इतकं ते इक्वल असतं की त्याचं समाधान केलं जातं. तू जर समजा त्याला 1000 रुपये गरजेच्या वेळेला दिलेस आणि त्यांनी बागायत खरेदी केली तर बागेतले तो आंबे तुला आणून देईल, ते 1000 रुपयाचे असते. उदाहरण तुम्हाला सांगितलं. तू जेवढं दिलंस तेवढं तो तुला परत देईल, हा नियम आहे. हा मुठभर पोहे देतो, त्याला सोन्याचं घर देतो. हे काहीतरी चुकलं आहे मला वाटतं, असं चित्रगुप्त यमाला विचारतो. यम हा ज्ञानी आहे. त्या यम प्रश्न विचारतो, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, मुठभर पोह्याच्या बदल्यात सोन्याची नगरी देणं हे नाही म्हटलं तरी चूकच आहे. पण एक लक्षात ठेव, मुठभर पोह्याचा परिणाम काय झाला? हे सगळं जे परब्रह्म आहे ना, कृष्ण तृप्त झाला. मला परब्रह्माला तृप्त केल्यानंतर एक तुच्छसं नगर सोन्याचं दिलं, हा आदबट्ट्याचा व्यवहार, तोट्याचा व्यवहार सुदाम्याच्या दृष्टीने वाटतो. तो म्हणतो सुदाम्याला केवढा फायदा झाला, हे पोहे देतो आणि सगळं सोन्याचं. तो म्हणतो पोहे देऊन त्या परब्रह्माला तृप्त करतो, त्या मनाने एक नगर म्हणजे काहीच नाही. तोट्याचा व्यवहार हा कृष्णाचा नाही आहे, तर तो सुदाम्याचा आहे. हे भागवत आहे. आणि भागवतातली हे बारकावे जर बघितले तर आपण रंगून जातो भागवतात. म्हणून सुदामाचं धन काय होतं? 7 उदाहरणं त्यांनी दिली. पहिलं आपण बघितलं व्याधस्याचरणम, आचरण.
तुमचा व्यवसाय कसाही असला हिंसेवर, पण तुम्हाला जर मनापासून भक्तीचं मर्म किंवा रहस्य कळलेलं असेल तर तुमचा उद्धार होतो. ध्रुवाचं वय काय होतं? 5 वर्षाचं, पण त्याला मिळालं पाहिजे होतं ते अढळ स्थान त्यांनी मिळवलं. पुढे त्याचा सगळा इतिहास आहे, तो नंतर बघूया. पण 5व्या वर्षी त्यांनी तपश्चर्या केलेली आहे हे लक्षात ठेवा. गजेंद्राची विद्या काय होती? हत्ती तो प्राणी काय शिकणार आहे? ज्ञान काय असणार आहे? त्याला मुक्त केलेलं आहे, कारण त्यांनी भक्ती केलेली आहे, स्तोत्र म्हणलेलं आहे किंवा धावा केलेला आहे आणि कमळ वाहिलेलं आहे. झालं. विदुराचा वंश काय? विदुर हा आपण बघितलं दासीपुत्र आहे, पण त्याला कृष्णानेही मान दिलेला आहे. त्याला हस्तिनापूरचे राजसिंहासन मिळालं नाही, पण जगाचा जो राजा आहे, सम्राट आहे, त्यांनी शेवटच्या क्षणी त्याचं नाव घेतलं, एवढा अधिकार त्याला दिलेला आहे. उग्रस्य उग्रसेनाचा पराक्रम काय बघितला? स्वतःच्या मुलांनी त्याला तुरुंगात टाकलं, पण सतत कृष्णाचं ध्यान आणि ध्यास घेतल्यामुळे कृष्णाने पहिल्यांदा त्याला आपल्या हाताला धरून सिंहासनावर बसवलेलं आहे. नंतर कुब्जीचं आत्ताच बघितलं, रूप काय, नाव काय, पण कृष्णाने तिला दिव्य बनवलेलं आहे. आणि सुदामा एवढ्याशा पोह्यांनी ढेकर देऊन तृप्त झालेला आहे कृष्ण, आणि त्याला दिलेलं आहे की त्याच्या स्वप्नातही त्याला दिसलं नसतं किंवा त्याने अपेक्षा केलेली नसते. म्हणून शेवटी काय म्हणले? भक्त्या तुष्यती केवलैः. केवळ भक्तीमुळे. तुम्ही काय देता वगैरे ते महत्त्वाचं नाही, तो विषय तर पुढे येणारच आहे. भक्त्या तुष्यती केवलैः न च गुणैः. आता हे पैसा असणं, सुंदर असणं, शिकलेलं असणं हे गुण आहेत ना. भगवान गुण बघत नाही, भक्ती बघतात. आणि भक्ती जर तुमची अस्सल असेल, आर्त असेल, उत्कट असेल, आतून पोटातून हृदयातून आलेली असेल तर भगवंताला तेवढी भक्ती पुरते, हे लक्षात ठेवा. आता निरनिराळे वर्ग महाभारत आपल्या भागवतात जे दिलेले आहेत, आणखीन काही उदाहरणं बघूया. पहिल्यांदा कर्म किंवा व्यवसाय हा भेद नाही. तुम्ही कुठलंही कर्म करत असाल, कुठलाही व्यवसाय करत असाल, तरीसुद्धा तुमची जर श्रद्धा भाव जर असेल भगवंतावर तर भगवंत तुम्हाला पावतो. आपण एक दिलं उदाहरण हे. दुसरं उदाहरण मागे आपण एक बघितलं होतं की बुद्धाची सोन्याची मूर्ती बनवायची होती, आणि त्या सोन्याच्या मूर्तीसाठी राजाने एक दवंडी पेटवली की तुमच्याकडे असलेलं सगळं सोनं हे देवीच्या मंदिरासमोर जे मैदान आहे मोठं तिथे करा. सोन्याचा मोठा ढीग झाला, मोठी रांग होती. कशासाठी? सोनं. सगळ्यांनी काय सांगितलं होतं? सगळं सोनं घेऊन या. बुद्धाची आपल्याला मोठी सोन्याची मूर्ती बनवायची. एक मोलकरीण होती, म्हणजे लहान मुलगी होती. आईने मरताना तिला काय सांगितलं होतं की मी तुला काही दिलेलं नाही आहे, पण माझ्या गळ्यात हे जे पदक आहे सोन्याचं ते मी तुला देते, आणि तू ते ट्रंकेच्या खाली जपून मात्र ठेव, अडीअडचणीला तुला उपयोगी पडेल, बाकी मी तुला काही देत नाही आहे. मेली ती आई. हे तिने विचारलं, ही रांग कसली आहे आणि तो ढीक कसला आहे? तिला काही माहीत नाही. मोलकरीण आहे, मुलगी मोलकरीण. त्यावेळेला ते म्हणतात की हा सोनं आहे, एवढं कशासाठी जमवलं आहे? नाही नाही, बुद्धाची मोठी मूर्ती बनवायची आहे सोन्याची, सगळं सोनं आणायला सांगितलेलं आहे. अशा वेळेला ज्या वेळेला त्यांनी हे केलं सोनं, त्यावेळेला ही मुलगी जी आहे ना, ती मुलगी म्हणाली की तिने मनात विचार केला की माझ्याकडे सगळं सोनं म्हणजे फक्त सोन्याचं पदक आहे, ते नाणं असल्यासारखं. ती बाणासारखी धावत जाते, ट्रंक उघडते, ट्रंकेच्या तळाशी असलेलं ते पदक घेते, धावत येते आणि रांगेत उभी राहते. राजाचे सैनिक म्हणतात, भिकारणे तू कशाला इथे उभी राहिलीस, चोरी करायला का, असं विचारतात, हाकलून देतात. ती परत उभी राहते, परत असं 2-3दा झाल्यानंतर लक्षात ठेवा काय होतं, त्यांनी ढिगावरती आपल्या हातातलं पदक आहे ना भिरकावून त्या ढिगात फेकून देते आणि पळून जाते. कारण 2-3दा तिला हाकललेलं आहे ना, पण तिला तर द्यायचंच आहे तिच्याकडे असलेलं. नंतर बुद्धाची मूर्ती बनवतात, नंतर बुद्धाच्या मूर्तीच्या याच्या साच्यात घालतात, आणि साच्यात घातल्यानंतर ज्या दिवशी काढतात ना मूर्ती, त्यावेळेला सगळी काळी ठिक्कर मूर्ती आहे, लोखंडाची असल्यासारखी, आणि इथे मध्ये मात्र काहीतरी चकाकतंय. तेव्हा लोक म्हणले हे असं काय आहे? राजाने काय सांगितलं की मी आणखीन एकदा सांगतो लोकांना, असलेलं सगळं सोनं आणून तुम्ही उभं करा, दुसऱ्यांदा याच्यात मैदानात ढीग बनवा,
परत मूर्ती केली, परत काळी, हृदयाकडे काहीतरी चमकते. तिसऱ्यांदा मूर्ती केली. ही गोष्ट राजाचे जे गुरु होते त्या गुरुच्या कानावर पडली आणि गुरु आले. गुरु आल्यानंतर त्यांनी काय बघितलं तर सगळी काळी ठिक्कर लोखंडाची मूर्ती आहे, पण मध्ये काहीतरी. राजाला विचारलं ते मध्ये काय रे? राजा म्हणाला तिन्ही वेळेला ते तसं आलेलं आहे. अरे पण काय नाही, आम्ही बघितलं नाही. बाकीची एवढी लोखंडाची बघितल्यानंतर म्हणाले शिडी घे, निसण आपण ज्याला म्हणतो ते, आणि बघ आहे काय ते. मग तो सेवक एक वरती चढतो, म्हणतो राजासाहेब हे काय आहे? एक पदक आहे, पदक सोन्याचं. ते पदक कोणी दिलं म्हणून काढा. तर त्यावेळेला त्यांनी एका सेवकाने बघितलं होतं, एका भिकारणीच्या हातात मी बघितलं होतं आणि ती फेकलं तिने. त्यावेळेला चौकशी करता करता ते भिकारी नाही, ती मोलकरी नाही, वावराडी आपण म्हणतो ते. तर ती मोलकरी नाही आणि मोलकरी नसल्यामुळे ती शोधणं सोपं होतं. राजाचे सैनिक आल्यानंतर ती घाबरली, मी काही केलं नाही हो, मी आपलं फक्त ते माझ्याकडे होतं ते सगळं सोनं आणलं तिला. आणि राजाला सांगितलं की आता आणखीन एकदा दवंडी पेटून सोनं आणायला सांग त्या सगळ्या लोकांना. आणि नंतर हिचं जे पदक आहे ना ते तिला स्वतःच्या हाताने गौरवपूर्वक, कारण ते मूर्ती वितळवली, परत ते पदक मिळालं आता. आणि म्हणाले की मी माझी तपश्चर्या वापरतो आणि सुंदर मूर्ती झाली, पण तरी त्या मूर्तीच्या छातीशी ते पदक जास्त तेजाने झळकत होतं. राजा म्हणाला याचं रहस्य मला काही कळलेलं नाही. ते म्हणाले रहस्य अगदी सोपं आहे. तू पहिल्यांदा काय दवंडी पेटवली? सगळं सोनं आणा, बरोबर. दुसऱ्यांदा दवंडी पेटवली, सगळं सोनं आणा. पहिल्यांदाच जर सगळं सोनं आणलंय तर उरलं कुठे दुसऱ्या वेळेला? तिसऱ्यांदा दवंडी पेटवली तरीसुद्धा ह्या लोकांनी आणलं, लाज नाही त्यांना. अजूनही त्यांच्या घरी सोनं आहे. आणि राजा तू तरी तुझ्या खजिन्यातलं सगळं सोनं दिलंयस का रे? अडीअडचणीला म्हणून बरंचसं राखून नाही ठेवलं. या मुलीकडे फक्त एवढंच सोनं होतं आणि त्याने मागचा पुढचा विचार न करता ते बुद्धासाठी म्हणून देऊन टाकलं. लक्षात ठेवा, ही खरी भक्ती आहे, पूर्ण भक्ती आहे. तर म्हणून इथे ते मोलकरी नव्हती ना. म्हणजे कशाला तुम्ही विचार करता की कर्म कुठलं आहे, व्यवसाय कुठला आहे? काही नाही. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरकालीन संत उदाहरण घ्या, निरनिराळ्या व्यवसायांचे होते. कोणीही आपला व्यवसाय सोडला. खरंच तुम्हाला तो 18 पगड जमाती, 12 बलुतेदार वगैरे आपण म्हणतो, सगळ्या प्रकारचे होते. न्हावी होता, शिंपी होता, माळी होता, कुंभार होता, घरातली आपण ज्याला म्हणतो ना साधी स्त्री गृहिणी ती होती, मोलकरीण जनाबाई ती होती, सोनार नरहरी. तुम्हाला सांगतो सगळ्या जातीतले होते संत. सगळ्यांची योग्यता सारखीच होती. सगळ्यांच्या रचना ज्ञानेश्वरासारख्या अगदी आध्यात्मिक दृष्टीने संपन्न आहे. हे का लक्षात घ्यायचं? स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिम लभते नरा, स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिम विंदती मानवा. हे दोन गीतेतले चरण आहेत. सिद्धिम म्हणजे पूर्ण मुक्त होतात तुम्ही, सिद्धी म्हणजे मुक्ती म्हणा. विंदती मानवा, मानवा म्हणजे मानवाला, आणि सिद्धिम नरहा म्हणजे नर. कुठेही त्यांनी हिंदूंसाठी ह्याच्यासाठी असा विचारच नाही. हे ग्रंथ ज्यावेळेला निर्माण झाले त्यावेळेला धर्मच नव्हता दुसरा. आपल्या धर्माचं नावसुद्धा आर्य सनातन धर्म, वैदिक धर्म असं आपण म्हणत होतो. काळाच्या ओघात हिंदू नाव नंतर आलं. पण लक्षात घ्या की कोणत्याही जातीत तुम्ही जर काम करत असाल आणि त्या कामालाच भक्ती समजत असाल तर तुमचा उद्धार होईल, देव तुमचा स्वीकार करेल. कर्म किंवा व्यवसाय हा अधिकार नको. कुठल्याही कर्माला किंवा व्यवसायाला भक्तीसाठी परवानगी आहे. त्याच्यानंतर स्वभावभेद. सज्जनांनाच फक्त भक्ती करता येते का? करता येतेच ना, पण त्यांना तशी गरजही नसते. दुर्जनांना करता येते का? दुर्जनांना खास भक्ती करता येते आणि त्यांनी ती केली पाहिजे. उदाहरण दिलेलं आहे की राक्षस आहेत काही, पण त्या राक्षसांनी अशा प्रकारची भक्ती केलेली आहे की पुढे त्यांना मारण्यासाठी म्हणजे त्यांचा उद्धार करण्यासाठी. एक विचार करा, महाभारत शब्द वापरतो वध, म्हणजे महाभारताने म्हटलं असतं पूतनेचा वध केला, भागवत म्हणतो पूतनेचा उद्धार केला. ही केवढी दृष्टी आहे फरक. वध दृष्टीच नाही आहे. देवाच्या हातून मरण म्हणजे तो उद्धारच आहे.
म्हणून भागवत उद्धारच म्हणतो, कंसाचा उद्धार केला, जरासंधाचा. म्हणजे भगवंत जिथे आहे त्याच्या इच्छेने ज्या घटना घडतात, सगळ्या घटना भगवंताच्या इच्छेनेच घडतात. पण भगवंत देहात आल्यानंतर त्याच्याशी संबंधित जे लोक आहेत ते भगवंताच्या मनाप्रमाणे ज्या काही घटना घडतात उद्धारच असतो त्यांचा. जरासंधाला काही कृष्णाने मारलं नाही, पण भीमाकडून मारवलं, उद्धार आहे. म्हणून उद्धाराची दृष्टी भागवताची आहे, वधाची दृष्टी महाभारताची आहे. मग आता स्वभावभेद, वृत्र, बलिराजा, तसं बघितलं तर तो भक्तही आहे, पण तो राक्षस कुळातला आहे. आपण ही सगळी कथानकं नंतर बघणार आहोत, हे भागवतातलंच बघतोय. आजचा एकच मुद्दा काय आहे, भागवत म्हणजे भक्ती करायला कुठलाही अधिकार लागत नाही, कोणीही माणूस. आता पुढचे मुद्दे बघूया म्हणजे लक्षात येईल. तर वृत्र काय, बाणासूर काय, किंवा बली असुर काय, या सगळ्यांना अधिकार आहे, असुर असले तरी. त्याच्यानंतर वृत्रासुराची एक कथा आहे ना, थोडक्यात ती पाहण्यासारखी आहे. काय पाहण्यासारखी आहे, हा एक राजा आहे, मूल नाही आहे, म्हणून अनेक राण्या केलेल्या आहेत. एका राणीला गर्भसंभव होतो, म्हणजे ती गर्भवती होते. बाकीच्या राण्यांच्या मनात मंथरा संचारते. ही मागून आलेली राणी ती जर आई झाली तर ती राजमाता होईल आणि आपल्याला सगळ्यांना तिची सेवा करावी लागेल. मग काय करूया, बघूया, योग्य वेळी काय करायचं ते आपण करूया. पण मुलगा जन्मतो, सगळेजण कौतुक वगैरे करतात. 12 वर्षापर्यंत हा मुलगा, आणि नंतर तो मुलगा मरतो. ह्या राजाला तो मुलगा म्हणजे परब्रह्म झालेलं असतं. तो राजा त्या मुलाचा अंत्यसंस्कार करू देत नाही. तो म्हणतो गाढ झोपलेला आहे, हाका मारा, वाद्य वाजवा, सगळ्यांनी मिळून त्याला हलवूया. सगळेजण सांगतात, राजवैद्य सांगतात की हे गेलेलं आहे, याचा अंत्यसंस्कार केला पाहिजे, नाहीतर काय ते विचित्र घडेल. राजा कसाच अंत्यसंस्कार करू देत नाही. पुढे आणखीन एक कथानक येणार आहे. आई आपल्या मुलाचं प्रेत देतच नाही ताब्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी. पण इथे लक्षात घ्या, त्यावेळेला नारद येतात, आणि नारद येतात आणि सांगतात काय की राजा, आता हा तुझा मुलगा राहिलेला नाही, तू हाका मारल्यास तरी हा ओ देत नाही. आता हा निष्प्राण देह आहे, हे अचेतन निर्जीव असं कलेवर आहे, तेव्हा याचा अंत्यसंस्कार केला पाहिजे. नाही नाही म्हणला आहे. मग म्हणाले तुला आता दाखवलंच पाहिजे. आपल्या तपस्सामर्थ्याने नारद तो जो मुलगा आहे ना त्याच्या आत्म्याला बोलवतात. आत्मा मुक्त झालेला आहे आणि तो अशा काहीतरी एखाद्या छायेसारखा येऊन उभा राहतो हवेत. त्याला प्रश्न विचारतो की अरे हे तुझे वडील, तू गेल्यामुळे एवढे दुःखी झालेत की ते तुला पुढे अंत्यसंस्कारच करू देत नाहीत. तो हसतो, म्हणतो कोण कोणाचे वडील आणि कोण कोणाचा मुलगा? आत्तापर्यंत माझे हजारो लाखो जन्म झालेले, लाखो जन्मात किती वडील आणि किती आई, किती मुलं. काय तुम्ही कुठल्या वडिलांबद्दल बोलताय? देहात असे तोपर्यंत हे माझे पिता होते, मुक्त झाल्यानंतर काय? उलट आता मी आधी मेलोय, लवकर जन्मलो, तर पुढच्या जन्मात मी यांचा पिता होईन. कुणी सांगितलंय? त्यावेळेला तो जो राजा असतो चित्रकेतू नावाचा, त्याचे डोळे उघडतात आणि तो म्हणतो मी चुकत होतो, करा अंत्यसंस्कार, पण मला मार्ग दाखवा. मग नारद म्हणतात तुला आवडतो त्या देवाची तू उपासना कर आणि इतकी कर की तो प्रसन्न होईल, वर देईल आणि तुझी मुक्ती होईल. हा शेष नागाची उपासना करतो. शेषाची मंदिरं दक्षिण भारतात आहेत. आणि प्रसन्न होतो आणि म्हणतो मी तुला विद्याधर बनवतो. हे लक्षात ठेवा, मानवाच्या वरच्या, जसे पशु पक्षी मानवाच्या खालच्या अशा श्रेणी आहेत, अवस्था आहेत, तशा वरतीसुद्धा आहेत. यक्ष, गंधर्व, किन्नर किंवा आत्ता सांगितलेले विद्याधर, हे वरच्या अवस्था आहेत. आता विद्याधर म्हणजे त्याला सगळ्या विद्या येत होत्या आणि मुख्य म्हणजे तो उडू शकत होता, हवेत उड्डाण करू शकत होता. आता इतकं जर झालं आहे तर त्यांनी उड्डाण वगैरे करावं, छान सगळीकडे बघावं, सगळ्यांना मार्गदर्शन करावं. एकदा कैलासावरून जात असताना शिव आणि पार्वती सारीपाट खेळत होते. सारीपाट म्हणजे असा सोंगट्यांचा खेळ, आपला सापशिडी वगैरे असतो ना तसा. समोर पार्वती आणि इकडे शंकर बसायला काही हरकत नव्हती, पण शंकरानं कौतुकाने पार्वतीला आपल्या मांडीवर घेतलं होतं.
आणि सगळ्यांना माहीत होतं मांडीवर बसणं. आपण वामांकार ऋण सीता, आपण चित्रही बघतो, रामाच्या डाव्या मांडीवर सीता बसलेली आहे. हे ठीक आहे. तो वरून जाताना म्हणतो की लाजसुद्धा नाही. चार चौघात आपल्या पत्नीला, चार चौघ म्हणजे कोण? नंदी, शृंगी, भृंगी, हाच की त्याचा दरबार. या त्यांना माहीत होतं हे. चार चौघात आपल्या पत्नीला मांडीवर घेतलंय, लाज नाही वाटत, असा तो विद्याधर वरून उडून जाताना म्हणतो. त्या नवऱ्याला नाही, निदान पत्नीला तरी लाज वाटली पाहिजे. हे ऐकल्यानंतर पार्वती वरती बघते. माझ्यावर तू निंदा केलीस ना माझी, तर हरकत नाही. ह्यांची निंदा केलेली आहेस, मी तुला शाप देते, राक्षस होशील. कल्पना करा, राजा, चांगली उपासना, तपश्चर्या, विद्याधर, पण तिथून त्याचं पतन होतं आणि वृत्रासुर नावाचा राक्षस बनतो. राक्षस झाला ना की त्याने पहिलं तुला काय पाहिजे तर ते म्हणतात मला असं मरण पाहिजे, मला तसं मरण पाहिजे. कारण त्यांचं स्वतःच्या शक्तीवर एवढा विश्वास असतो की मी मेलो नाही, अमर झालो ना की सगळ्या जगाचं राज्य माझं, तिन्ही जगांचं राज्य माझं, पराक्रम मी करेन, मरण यायला नको. तर सगळ्या देवांनी सांगितलं की वर देतो पण मरण येणार नाही असं नाही, तुला पाहिजे त्या पद्धतीने. हा काय म्हणतो, कल्पना करता येणार नाही अशा अस्त्रानंच फक्त मला मरण येऊ दे. आता कल्पना करता येणार नाही म्हणजे किती आहे. तुम्ही निरनिराळी धातूची अस्त्र केली, दगडाची केलीत, लाकडाची केलीत, यापूर्वी केलेली आहेत आणि त्याप्रमाणे युद्ध केलेली आहेत. कल्पना करता येणार नाही म्हणजे काय. देव इंद्र म्हणला की आता स्वर्गाचं राज्य मागायला आलं तर मी काय करू. त्यावेळेला बृहस्पती देवांचे गुरु इंद्र त्यांच्याकडे जातो आणि बृहस्पती म्हणतो की तुला काय पाहिजे हे मला कळलेलं आहे. एक मी तुला सांगतो, माणसाची हाडं आणि त्या हाडांच्यापासून एक अस्त्र बनव, वज्र नावाचं, आणि ते फेकून मार, वृत्रासूर मरेल. हा आता ही कल्पना नाही, हाडांपासून कोण करेल. म्हणून त्यांनी नंतर हा हाडांची भिक्षा मागत सगळीकडे फिरला, स्वर्गाचा राजा. कुणीही द्यायला तयार नाही ना. आपण जे अत्यंत दांभिक असतो, ज्याला आपण हिपॉक्रेट म्हणतो, सगळेजण म्हणाले राजा तुझ्यासाठी जीव द्यायला तयार आहे पण हाडं देणार नाही. याला काय अर्थ आहे, जीव द्यायला तयार आहे. हा सगळीकडे तो पृथ्वीवर येतो, सगळे राजे वगैरे, इंद्र आलाय म्हणल्यानंतर वा आमचा सन्मान आहे तू आलास म्हणून, जीव देतो, प्राण देतो, पण हाडं देत नाही. अशा वेळेला ते रानातून जात असताना निराश झालेले आहेत देव. त्यांना आवाज ऐकू येतो की इंद्रा तू कोणत्या कामासाठी आलेला आहेस, ये मी ते तुझं काम करेन. बघितलं तर एक ऋषी बसलेले असतात दधीची नावाचे, आणि हे ऋषी त्या इंद्राला सांगतात की तुला अस्थी पाहिजेत, बरोबर, त्यापासून वज्र बनवायचं आहे, तो वज्र विश्वकर्मा बनवेल, पण अस्थी तुला लागतील. तू जर मला जाळलंस तर माझ्या अस्थींचे तुकडे तुकडे होतील. आपण बघा ना, अग्निसंस्कार करून आपण अस्थी वेचायला जातो त्यावेळेला तुकडे तुकडे झालेले असतात हाडांचे. त्याचं काय अस्त्र करणार आहे. म्हणून मी योगाग्नीनं मरतो आणि माझ्या संपूर्ण हाडांचा सांगाडा घेऊन तू बृहस्पतीकडे जा, तो त्यातले योग्य भाग वगैरे काढून वज्र बनवेल आणि वृत्रासुराला मारा. पण मला एक प्रश्न तुला विचारायचा आहे, तू राजा ना रे, हो, प्रजेचं रक्षण करणं हे तुझं आद्य कर्तव्य आहे ना, हो म्हणाला. मग तुझ्या शरीरात हाडं नव्हती, तू स्वतःची हाडं का नाही दिलीस मानवतेच्या रक्षणासाठी, तुझ्या प्रजेच्या रक्षणासाठी स्वतःची हाडं का नाही दिलीस. एक चांगलं उदाहरण घालून दिलं असतंस. त्यांनी मान खाली घातली, कारण इंद्र हा भोगी आहे, त्यागी नाही आहे. आणि हाडं द्यायची म्हणजे प्राणत्याग की हो, आणि प्राणत्याग हा सगळ्यात उच्च शेवटचा त्याग मानलेला आहे. मग हे म्हणाले आता बघा, त्यांनी योगाग्नी निर्माण केला आणि सुंदर वर्णन की पहिल्यांदा केस जळले, नंतर कातड जळलं, नंतर हे रक्ताची वाफ होऊन गेली, बाकीच्या पाण्यातले हे सगळून सुंदर सांगाडा उरला. आणि हा आपला जो छातीचा पिंजरा आहे किंवा मागे कणा असतो ना, त्या सगळ्याच घेऊन त्यांनी सुंदर वज्र तयार केलं आणि वृत्रासुराला मारलं. आज आपल्याकडे देहदान म्हणून एक नवीन मूव्हमेंट, चळवळ सुरू झाली आहे ना, त्याचं नाव आहे दधीची फाउंडेशन. यांनी खरं देहदान केलं असुरांच्या निप्पातासाठी. म्हणून काय झालं इथे की हा वृत्र आहे ना, तो राक्षस आहे पण देवाचा भक्तही आहे. त्याचा उद्धार करण्यासाठी हे किती किती घटना घडल्या बरं बघा.
म्हणून वृत्र हा राक्षस आहे म्हणून त्याचा तिरस्कार केला असं होत नाही. स्वभावभेद जरी असले, दुष्ट, आता रावणसुद्धा म्हणतो ना, रामाच्या हाताला स्पर्श झालेली एखादी वस्तू मला जर लागली तर माझा उद्धार होणार आहे. म्हणून आयुष्यभर राम म्हणू नका, त्याला नाही श्री म्हणू नका, नुसतं राम म्हणा, श्री म्हणू नका, राम म्हणा, असंच रावण म्हणत होता. आणि ज्या वेळेला बाण मारला नाभीच्या तिथे आणि तिथे त्याचा अमृतकुंभ होता, अमृतकुंभ फुटला, रावण मेला, त्यावेळेला जय श्रीराम, त्यावेळेला श्री म्हणलेला आहे, कारण मुक्त झाला. आणि ती कथा आपण पुढे जय विजय शापाच्या वेळेला बघणारच आहोत. पण एक लक्षात ठेवा, म्हणून स्वभावभेद नाही, कर्म किंवा व्यवसाय भेद नाही, म्हणजे भक्ती मानत नाही. जातीभेद बिलकुल नाही, यांना हा अधिकार आहे, त्यांना तो अधिकार. शबरी कोण आहे? तो खेवट कोण आहे? खेवट आहे, रामाला इकडे नेणार, रामाने त्याला आलिंगन दिलेलं आहे, शबरीची उष्टी बोरं खाल्लेली आहे, केवढा अधिकार आहे. म्हणजे सीतेचं त्याने उष्ट खाल्लं आहे की नाही याचा उल्लेख नाही आहे, पण शबरीची खाल्लेली आहे. एक आहे भिल्लीण, एक आहे खेवट म्हणजे नावाडी, त्यांनासुद्धा हे केलेलं आहे. म्हणून संजय हा तर सुत आहे, पण त्याला केवढी दिव्य दृष्टी दिलेली आहे. भगवंत फक्त भक्तीला पाहतो, भगवंत बाकी कोणत्याही तुमच्या क्वालिफिकेशनला, क्रायटेरियाला, आपण म्हणतो ना की हे गुण असतील तर भक्ती करा, एवढी तयारी असेल तर भक्ती करा, नाही, भक्ती करा तुम्ही, अधिकार निर्माण होईल. त्याच्यानंतर लिंगभेद, पुरुषांनीच भक्ती करायची, स्त्रियांनी नाही. म्हणून स्त्रियांनी हे करायचं नाही, स्त्रियांनी ते करायचं नाही, पुरुषांनी काही करायचं नाही असा नियम नाही हा, कारण सगळे नियम पुरुषांनीच तयार केले. आणि तुम्ही वेदाच्या वेळेला तुम्ही वेद म्हणायचे नाहीत, कारण का स्वयंपाक कोण करणार हो? वेदाच्या वेळेला स्वयंपाक करायला पाहिजे, आणि हा जो स्वयंपाक आहे तो स्त्रियाच करणार आहेत. म्हणून त्यांनी सांगितलं की स्त्रियांना अधिकार नाही. कशाचा अधिकार नाही? वेद म्हणण्याचा अधिकार नाही. आम्ही वेद म्हणतो, तुम्ही आज स्वयंपाक करा, ही एक सोय होती, एक लक्षात ठेवा. म्हणून लिंगभेद नाही आहे. शबरी काय किंवा गोपी काय, गोपी या स्त्रिया होत्या, पण केवढा अधिकार दिला. कृष्ण म्हणतो, नारद सांगतात, ज्यांना भक्तीचे आचार्य देवर्षी म्हणतो की भक्तीचे किती लक्षणं तुम्हाला सांगू, फक्त व्रज गोपिका नाम, व्रजभूमीत गोकुळातल्या ज्या गोपी होत्या त्यांनी कशी भक्ती केली ते बघा, वाचा, ऐका, समजून घ्या, ती खरी भक्ती आहे. गोपी किती शिकलेल्या होत्या, किती श्रीमंत होत्या, काही विचार नाही आहे. भक्तीला सगळ्यांना भक्तीचा अधिकार आहे. नंतर वय आणि रूपभेद, आपण वयाचं बघितलंच. प्रल्हादाचं वय काय होतं? ध्रुवाचं तर अगदीच कमी होतं. प्रल्हादाचं वय काय होतं? ध्रुवासाठी वासुदेव प्रत्यक्ष प्रकट झाला, पण प्रल्हादासाठी विष्णूनं नृसिंहाचा अवतार नाही का घेतला? ती कथा आपण बघणारच आहोत. काय वय होती यांची? दुसरं आपण नचिकेताचं उदाहरण देतो. नचिकेता एक 10 वर्षांचा असेल, पण यमाकडे गेलेला आहे आणि त्यांनी मृत्यूचं रहस्य यमाला विचारून आणलेलं आहे. तुम्हाला वाटेल मृत्यूचं रहस्य कळलं तर बरं, म्हणजे मग नकोच मरायला. पहिल्यांदा यमानी त्याला खूप आमिष दाखवलेलं आहे. आमिष म्हणजे लालूच दाखवलेलं आहे. त्याने पहिले वर मागितले, त्याला दिले. आता शेवटचा वर तो मागतो की तूच योग्य व्यक्ती आहेस, कारण तू मृत्यूची देवता आहेस, मला मृत्यूचं रहस्य सांग. तो म्हणतो की अरे तुला मृत्यूचं रहस्य सांगितलं आणि तू आधीच पृथ्वीवर जाणार म्हणून माझ्याकडून वर घेतलेला आहेस, सगळ्यांना सांगितलंस तर मला काम काय? तो म्हणतो काही असलं तरी मला मृत्यूचं रहस्य पाहिजे. आणि जे सांगितलं तो विषय खूप निराळा आहे, खूप चांगला आहे, पण आपण मनाच्या श्लोकात याचं उत्तर आहे आणि तेच दिलेलं आहे की तू जर दुसऱ्यासाठी झिजलास ना तरच उरशील. मना चंदनाचे परित्वा झिजावे, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. देहाच्या पातळीवर अमर कोणीही होऊ शकणार नाही आहे, मरणारच आहोत आपण. देह नाश पावणारच आहे, क्षणाक्षणाला तो नष्ट होण्याकडून क्षणभंगूर तो आहेच, हे सगळं आहे. पण तुला मरणावर विजय मिळवायचा आहे ना, तुला आपण एका अर्थाने मृत्युंजय व्हायचं आहे ना, तर नक्की मृत्युंजय मंत्रावर एक थोडासा विचार करत आज आपण थांबणार आहोत. पण आणखीन एक मुद्दा आहे. तो मुद्दा म्हणजे काय? वयाचा भेद नाही. आपण बघितलं नचिकेता काय, प्रल्हाद काय, ध्रुव काय. त्याच्यानंतर रूपाचा भेद नाही. आपण बघितले कितीतरी भिल्ल वगैरे सारखे लोक, ते काही दिसायला राजासारखे नाही आहेत, पण चांगली त्यांनी भक्ती केलेली आहे आणि लोकांना ईश्वराला ती भक्ती चांगली पोचलेली आहे.
कुब्जेचं आपण उदाहरण बघितलं, शबरीसुद्धा काय फार सुंदर होती असे उल्लेख नाही आहेत. अहो पण सौंदर्य काय फक्त देहाचंच असतं का? सौंदर्य भक्तीचं असतं, कर्माचं असतं, सौंदर्य ज्ञानाचं असतं, सौंदर्य योगाचं असतं. आणि हा सगळं सौंदर्य हे दिव्य सौंदर्य झालं की भगवंत मिळतो आपल्याला. नुसतं जर तुम्ही ब्युटी पार्लर वगैरे, मेकअप वगैरे असं प्रापंचिक सौंदर्य किंवा आपण ज्याला म्हणतो दैहिक सौंदर्य केलं तर ते जाणारच आहे, ते टिकणारं नाही, कारण ते मेकअप आहे. जे नाही त्याचा मेकअप आहे तो, एवढा लक्षात ठेवा. योनी भेद नाही. आपण गजेंद्र तोन्नकर बघितला किंवा मर्कट आणि कुक्कुट याची कथा येते शिवलीलामृतात. मग तेही देवाचे भक्तच होते. म्हणजे देवाचे भक्त प्राणी पक्षीसुद्धा आहेत की जे मुक्त झालेले आहेत. आणि शेवटी वैभव आणि पराक्रम भक्तीला लागतोच असं नाही. वैभव सुदाम्याकडे काय होतं आणि पराक्रम उग्रसेनाकडे काय होता. म्हणून आपण जे श्लोक बघितला त्या श्लोकात जे निरनिराळे भक्तांची उदाहरणं दिलेली आहेत ते आपण तत्व म्हणून बघितलं की भक्तीला कुठलाही भेद लागत नाही. भेदांच्या पलीकडे आहे भक्ती. भक्ती ही सर्वांसाठी आहे. म्हणजे कर्म कोणतंही असलं तरी, व्यवसाय कोणताही असला तरी, स्वभाव राक्षसासारखा किंवा देवांसारखा संतासारखा असला तरी, लिंग कोणतंही असलं तरी चाललं तरी, वय आणि रूप कसंही असलं तरी चालेल, योनी म्हणजे आपण पुरुष माणूस आहोत का जनावर आहोत चालेल. अक्षरशः वैभव आणि पराक्रम, तुमच्याकडे पैसा किती आहे आणि तुम्ही किती पराक्रम केलेला आहे, बायोडेटा हल्लीच्या भाषेत, काही भक्ती पाहत नाही. ज्ञानाला अधिकार लागतो, कर्माला अधिकार लागतो. तर तुम्ही म्हणाल कर्माला काय अधिकार आहे? अरे आम्ही नेहमीच उदाहरण देतो, तुम्हाला पटेल की शाळेची जी सहल आहे ना, पिकनिक, की जी पायी जाणार तर तुम्ही आता बस म्हणलं की त्याला पैसे वगैरे लागतात. पण पूर्वी सहली कशा असायच्या, जवळच्याच मंदिरात पायी जायचो, डबे घेऊन जायचो, मजा करायचो आणि परत यायचो. आणि निबंध लिहायला आपल्याकडे खूप मटेरियल किंवा आपल्याकडे खूप मुद्दे असायचे. आता काय, बसमध्ये बसा, बसचे पैसे 100-100 रुपये, नंतर वरती तो लाऊडस्पीकर लावा, त्या लाऊडस्पीकरचे पैसे, नंतर ते हल्ली तर काय केटरर्सचं मागवतात ते पिकनिक स्पॉटच्या तिथे, त्याचे पैसे. हे पैसे अनेक जणांना परवडत नाहीत. विशेषतः 2 मुलं जर शाळेत असतील तर एका वर्षाला एका मुलांनी जायचं, दुसऱ्या वर्षी दुसऱ्या मुलांनी जायचं, असं अंडरस्टँडिंग असतं, कारण गरीब असतात ते. आम्ही अशी एक सहल सुरू केली की त्याला शाळेचा विद्यार्थी आहेस ना, चल आमच्याबरोबर, त्याला काही लागत नाही. तुला जर वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा तर वाणी चांगली नको, तुला जर हस्ताक्षर स्पर्धेत भाग, तर हस्ताक्षर म्हणजे कुठे ना कुठेतरी काही मिनिमम क्वालिफिकेशन आहे. सहलीला काय आहे हो, भक्ती ही सहल आहे. भक्ती ही निसर्गातली सहल आहे. आनंदात जाऊया, मुक्त अंगणात, मुक्तांगणात अगदी आनंदानं नाचूया, गाऊया, पूजा करूया, जे काही रानात फुलं वगैरे मिळतील तशी, आणि जास्तीत जास्त देवाच्या जवळ जाऊया. मगाशी जो आपण म्हणलो तो मृत्युंजय मंत्र, मृत्यूचं रहस्य काय आहे? आपण एक रहस्य बघितलं, मरावे परी कीर्तिरूपे उरावे, आणि त्याच्यासाठी म्हणा चंदनाचे परित्वा झिजावे, चंदनाच्या खोडासारखं तू झिज. इकडे काय सांगितलं आहे? आपण नेहमीच म्हणतो की त्र्यंबकै यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षीयमामृतात. हे रहस्य आहे ते. हळूहळू जसा जसा मोठा होतील तशी बंधनं कमी होत झाली पाहिजेत. आपलं वानप्रस्थ नावाचं काय आहे की हळूहळू तो वनाकडे जाऊया. मी प्रपंचात सुद्धा गुंतून राहता कामा नये. आपला जीव ह्याच्यात गुंतलेला असतो, पैशात, आपला जीव प्रॉपर्टीमध्ये गुंतलेला असतो, व्यवसायात गुंतलेला असतो, आणि काही नाहीतरी नातवात गुंतलेला असतो. हे लक्षात ठेवा, आपला जीव कुठे ना कुठेतरी गुंतलेलाच असतो. एक एक बंधनं कमी करा, सोडवा, आणि एक असं येईल की आता कुठलं बंधनच नाही आहे, त्या मृत्यूच्या देवतेला तुम्हाला मुक्तच केलं पाहिजे. एक उदाहरण अलीकडच्या काळातलं देतो, हल्ली आपण बघतो. म्हणून ज्या वेळेला भारताचं रॉकेट मंगळाकडे किंवा चंद्राकडे जातं, कुठलंही रॉकेट, ते उभं असतं की नाही, उभं पडेल ना ते, म्हणून त्याला सगळ्या बाजूनी सपोर्ट असतात. आणि नंतर ते मोजायला सुरुवात करतात. एका वेळेला सगळे सपोर्ट खाली आले, 10, 9, 8, आणि त्या ब्लास्ट होण्यापूर्वी सगळे सपोर्ट पडतात. आता जर ब्लास्ट झाला नाही तर ते रॉकेट पडणार असतं, पण सगळे सपोर्ट पडल्यानंतर मोठा आवाज होऊन ते रॉकेट उडतं ना, तसं आपल्या भक्तीचं रॉकेट उडू दे. आपण उगीच बंधनं वाढवून ठेवलेली आहेत आणि त्या बंधनात गुरफटून गेलेलो आहोत.
आणि अशी बंधनं आहेत ना की गुरफटून सोडवायला लागलं की तो गुंता जास्त वाढतो. गुंत्या असतो ती गुंतागुंत होते. असं गुंतू नाही आहे, पण काम करा. व्याधी म्हणजे उपाधी वाढवा, पण उपाधीची व्याधी बनवू नका, एवढंच सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी ताट बसूया. भक्ती करूच या उरलेल्या दिवसात. आणि हा अधिक मास हा पुरुषोत्तमाच्या भक्तीचा मास आहे, हे लक्षात ठेवा. शांत. आपण मंत्र म्हणूया. सगळ्यांनी माझ्या नंतर म्हणायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 शांत. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळून चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर चोळूया हात. अगदी सावकाश डोळे उघडून शांतपणे आणि आनंदाने. ध्यानस्थ श्रीकृष्ण, सद्गुरुनाथ महाराज, मुरलीधर कृष्ण, लक्ष्मी नारायण आणि भगवंताची अक्षरमूर्ती भागवत सगळ्यांचं दर्शन घेऊया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.